पुढचा पॉईंट आहे आपला क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. बघा, वर्ड्स देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल आर कॉल्ड क्वांटिफायर्स. कुठले कुठले शब्द आपण घेणार आहे, कुठले वर्ड्स आहेत आपले, तर देअर एक्झिस्ट एक आहे आणि एक आहे फॉर ऑल. या शब्दांना आपण म्हणणार आहे क्वांटिफायर्स. आता हा देअर एक्झिस्ट, देअर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. या देअर एक्झिस्ट या शब्दाला आपण म्हणणार आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे. अँड इट इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. हा उलटा ई काढायचा, हा आपला झाला देअर एक्झिस्टचा सिम्बॉल. हे देअर एक्झिस्ट स्पेलिंग मध्ये झालं, हे सिम्बॉल मध्ये झालं. हा आपला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आता दुसरा आपला क्वांटिफायर होता फॉर ऑल. सो फॉर ऑल इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर. याला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणणार आहे. अँड इट इज डिनोटेड बाय, हे असं काढायचं काय, तर एक मोठा व्ही काढायचा आणि एक आडवी रेष मारायची. हे झालं फॉर ऑल. हा झाला सिम्बॉल, हे झालं स्पेलिंग. याला आपण म्हणणार आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. मग आता काय झालं बघा बरं, स्टेटमेंट्स इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. ज्या एखाद्या एक्झाम्पल मध्ये, एखाद्या स्टेटमेंट मध्ये जर तुमचे क्वांटिफायर्स यूज केले असतील, म्हणजे कुठले, तर फॉर ऑल स्पेलिंग किंवा सिम्बॉल, देअर एक्झिस्ट स्पेलिंग किंवा सिम्बॉल, असं जर असेल तर अशा स्टेटमेंट्सला आपण म्हणणार आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. एक्झाम्पल बघा बरं, पी ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. हे आपण शब्दामध्ये लिहिलं, ऑल हा शब्द तुम्हाला दिसतोय, ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. म्हणजे काय झालं बघा, तेच मी सिम्बॉल मध्ये कसं लिहिलं, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स इज पॉझिटिव्ह. एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स कसा आहे, नॅचरल आहे. आणि फॉर ऑल म्हटलंय म्हणजे सगळे नॅचरल नंबर बद्दल आपण म्हणतोय, हे एक्स कसा असणार आहे, तर पॉझिटिव्ह असणार आहे. हे तुम्ही शब्दात लिहिलं, हे तुम्ही सिम्बॉल मध्ये लिहिलंय. देअर एक्झिस्ट अन इवन प्राईम नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. बघा काय म्हणलं, देअर एक्झिस्ट म्हणजे आपला हा सिम्बॉल झाला, इवन प्राईम नंबर्स आहेत कुठं, तर सेट ऑफ नॅचरल नंबर मध्ये. म्हणजे आपण जो नंबर्स घेणार आहेत हे सगळे नॅचरल नंबर असतील. म्हणजे आपण लिहिलं देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स कसा आहे, नॅचरल आहे. आणि परत एक्स कसा आहे, तर इवन प्राईम नंबर आहे. हे देअर एक्झिस्ट झालं, म्हणजे काही, देअर एक्झिस्ट अन इवन प्राईम नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर मध्ये काही इवन प्राईम नंबर्स आहेत, काही आहे, सगळे नाहीत. इथं काय, हे आपण सगळ्याबद्दल बोलतोय, हे आपण काही बद्दल बोलतोय. मग तो काही एक असतील किंवा दोन असतील, तीन असतील, चार असतील, काही असतील, त्या एन मधले काही असतील. तर यात कसं आहे, सगळेच्या सगळे एन याच्याबद्दल आपण बोलतोय. हे ऑल एन बद्दल आहे, एक्स बद्दल आहे, एन बद्दल आहे. आणि हे त्यातल्या सम बद्दल आहे, काही बद्दल बोलतोय आपण. पुढची डेफिनेशन आहे आपली ड्युअल. If two statements contain logical connectives like or and the letters T and C, then they are said to be duals of each other. If one of them is obtained from the other by interchanging or with and T by C. काय केलं बघा, टू स्टेटमेंट पॅटर्न्स कंटेनिंग लॉजिकल कनेक्टिव्ह अँड ऑर. तुमच्या स्टेटमेंट पॅटर्न तुम्ही दोन घेतलेत आणि त्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत अँड आणि ऑर, आणि लेटर्स आहेत टी आणि सी. आता हे टी आणि सी तुमचे काय दाखवतात, तर टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन. टी म्हणजे टॉटॉलॉजी आणि सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन. मग अशी जर दोन स्टेटमेंट्स असतील तर या दोन स्टेटमेंट्सला आपण म्हणलं ड्युअल ऑफ इच अदर. ती एकमेकांची ड्युअल आहेत. कधी, इफ one of them is obtained from the other. मग त्यातला एक हा दुसऱ्यापासून तयार केलेला असेल. हा दुसऱ्यापासून कसा तयार करणार तुम्ही, बाय इंटरचेंजिंग ऑर विथ अँड. म्हणजे जर दुसऱ्यामध्ये ऑर असेल तर त्याच्या जागेवर आपण लिहिणार अँड, आणि टी असेल तर लिहिणार सी, किंवा उलट पण करता येतं. सी च्या जागेवर टी लिहायचं, अँडच्या जागेवर ऑर लिहायचं. म्हणजे अँड आणि ऑर इंटरचेंज करायचे एकमेकांना, आणि टी आणि सी एकमेकांना इंटरचेंज करायचे. असं जर झालं म्हणजे एका स्टेटमेंट वरून दुसरं स्टेटमेंट काढताना आपण हे जर इंटरचेंज केले एकमेकांना आणि दुसरं स्टेटमेंट निघालं तर ते दोन्ही ड्युअल असतात एकमेकांचे. कसं आलं बघा, कसं आलं बघा,
तर पी ऑर क्यू दिलं मी. मग आता इथं ऑर आहे, या ऑरच्या जागेवर काय झालं, अँड झालं. म्हणजे याचं ड्युअल ऑफ दिस स्टेटमेंट पॅटर्न इज काय झाला, पी अँड क्यू झाला. किंवा दुसरं बघा, पी ऑर क्यू अँड टी. आता हा टी काय सांगतो, तर टॉटॉलॉजी सांगतो. या टीचं रिप्लेसमेंट कशाने करायचं, सी न करायचं. पुन्हा ऑरच्या जागेवर आला अँड, अँडच्या जागेवर आला ऑर. बाकी पी क्यू जिथं आहे तिथंच ठेवायचे, फक्त चेंज काय करायचं, तर या ऑरच्या जागेवर आला अँड आणि अँडच्या जागेवर आला ऑर. तर या टीच्या जागेवर आला हा सी. किंवा जर हे दिलं तर याच्यावरनं हे काढता येतं का बघा, या अँडच्या जागेवर आला ऑर, ऑरच्या जागेवर आला अँड आणि सीच्या जागेवर आला टी. म्हणजे याचं ड्युअल हे झालं, त्याच वेळेस याचं ड्युअल हे झालं. म्हणजे हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत, तर ड्युअल आहेत. हे सुद्धा दोन्ही एकमेकांचे काय आहेत, ड्युअल आहेत. कसे काढले, अँड आणि ऑर एकमेकांना इंटरचेंज केले, टी आणि सी एकमेकांना इंटरचेंज केले. कधी कधी या टी आणि सीच्या जागेवर कॅपिटल टी आणि कॅपिटल एफचा पण वापर केला जातो. म्हणजे जर चुकून एखादं एक्झाम्पल असं दिलं, पी ऑर क्यू अँड, या टीच्या जागेवर मी हा कॅपिटल टी लिहिला, तर याचं ड्युअल काय झालं, तर पी अँड क्यू ऑर आणि टीच्या जागेवर काय येतं, तर एफ येतं. म्हणजे टी, कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ सुद्धा एकमेकांना रिप्लेस करायला लागतात. पुढचा पॉइंट आहे आपला निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. कंपाऊंड स्टेटमेंट्सचे आपल्याला निगेशन करायचं. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे आपल्याला कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन किंवा इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन याचं निगेशन करायचं. आता बघा, पहिलं आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. या कंजंक्शनचं निगेशन करायचं. कंजंक्शन म्हणजे काय असतं, तर दोन स्टेटमेंट आपल्याला जर पी आणि क्यू दिली, तर या पी आणि क्यूचं कंजंक्शन म्हणजे दोन स्टेटमेंट जर अशी दिली, हे पी आणि हे क्यू, तर याचं कंजंक्शन काय होतं, तर पी अँड क्यू होतं. मग या कंजंक्शनचं आपल्याला निगेशन करायचं आहे. म्हणजे पी अँड क्यूचं करायचंय निगेशन. म्हणजे आपण काय केलं, कंजंक्शनचं निगेशन केलं. मग आता बघा त्याचं इक्वेशन कसं होतं, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन पी. हे इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे. ज्यावेळेस आपल्याला कंजंक्शनचं निगेशन करायचं असेल त्यावेळेस आपल्याला हे लिहावं लागतं. त्यामुळं हे काय येतं हे लक्षात ठेवायला लागतं एक्झाम्पल मध्ये. म्हणजे एक्झाम्पल मध्ये जर असं असेल तर त्याच्या जागेवर आपल्याला असं लिहायला लागतं. मग आता बघा एक्झाम्पल, P 2 is even number, Q 3 is odd number. त्याचे निगेशन्स काय होतील, तर निगेशन P झाला, 2 is not even number, निगेशन Q झाला, 3 is not odd number. मग आता तुम्हाला कंजंक्शन काय होईल, P and Q काय असेल, तर 2 is even number and 3 is odd number. बरोबर आहे ना. याचं कंजंक्शन केलं, कोणाचं, P आणि Q चं कंजंक्शन केलं, ते काय आलं, हे असं आलं. आता ह्या कंजंक्शनचं तुम्हाला निगेशन करायचंय, म्हणजे त्याचं नॉट घालायचंय त्या वाक्यात. या मोठ्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये नॉट घालायचंय. मग निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असणार आहे, सिम्बॉलिकली हे असणार. आणि इक्वेशन काय सांगतो, दिस इक्वल टू दिस असतं. म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यू हे इक्विव्हॅलंट टू हे असतं. मग आपल्याला आता याचं निगेशन लिहायचंय, म्हणजे आपण डायरेक्ट नाही लिहू शकत. म्हणून आपण काय करणार आहे, तर हे सेंटेन्स लिहिणार. मग हे स्टेटमेंट काय असेल बघा, निगेशन पी काय आला, तर 2 is not even number or 3 is not odd number. म्हणजे जर तुम्हाला हे वाक्य दिलं, एक्झाम्पल दिलं हे वाक्य, आणि सांगितलं की या वाक्याचं निगेशन करा, तर तुम्ही काय लिहिणार आहे, तर हे लिहिणार आहे. सो निगेशन ऑफ गिवन कंजंक्शन काय झालं, हे झालं. तुम्ही कुठलंही स्टेटमेंट असं कंजंक्शनचं म्हणजे अँडचं दिलं, तर या अँडचं स्टेटमेंट जर असं दिलं तर तुम्हाला काय करायचं आहे, तर या अँडचं पी शोधायचा, क्यू शोधायचा आणि त्याची दोन्ही निगेशन लिहायची. आणि तुम्ही त्याचं कंपाऊंडचं निगेशन म्हणजे या कंजंक्शनचं निगेशन या फॉर्मॅटमध्ये लिहिणार.
म्हणजे हे झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. तर हा झाला तुमचं सेंटेन्स तयार झालं. हे निगेशन पी आहे बघा, हे निगेशन क्यू आहे आणि मध्ये आला ऑर. आलं. पुढचा बघा, दुसरा आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय असतं, तर दोन सिंपल स्टेटमेंट्स आपण ऑरनी जोडलेली असतात. मग या ऑरनी जोडलेल्याचं म्हणजे या डिसजंक्शनचं आपल्याला करायचंय निगेशन. आता मग याचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट कसं आहे तर बघा, तर निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथं ऑर आहे तर इथं झालं अँड, आणि हे निगेशन या दोन्हीला लागलं. बरोबर. तसंच वरती पण होतंय बघा, हे इथं अँड आहे तर इथं झालं ऑर, आणि हे निगेशन या दोघांना लागलं इथं. बरोबर. हा, मग आता बघा, जर तुम्हाला एखादा असं वरच्याच एक्झाम्पल आपण कॅरी केलंय फक्त डिसजंक्शन काय होईल, पी ऑर क्यू. काय सेंटेन्स झालं तुमचं, 2 इज इवन नंबर ऑर 3 इज ऑड नंबर. आता याचं निगेशन करायचंय तुम्हाला. मग या वाक्याचं निगेशन तुम्ही कसं लिहिणार आहे, तर हे असं लिहिणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही निगेशन पी आणि निगेशन क्यू चा वापर करणार. सो निगेशन ऑफ दिस डिसजंक्शन इज काय होणार आहे, 2 इज नॉट इवन नंबर, म्हणजे हे तुम्ही निगेशन पी लिहिलं बघा. बरोबर. अँड हे 3 इज नॉट ऑड नंबर, म्हणजे हे तुम्ही निगेशन क्यू लिहिलं. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला तुमचा, निगेशन पी ऑर निगेशन क्यू झाला. मग आता हे जे तुम्ही लिहिलंय, काय लिहिलंय तुम्ही, निगेशन ऑफ पी अँड क्यू. काय तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हे इथं उलट होतं आणि हा निगेशन दोन्हीला लागतो. आणि दुसरं लिहिलं निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू. हे इथं उलट झालं, सेम दोन्हीला निगेशन लागलं. आता ही आपल्या डी मॉर्गन लॉ सारखी एक्झाम्पल आहे बघा. ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. काय तो, ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. तसंच झालं का बघा, हे इथं अँडच्या जागेवर इंटरसेक्शन गेलं आणि ऑरच्या जागेवर युनियन गेलं. ही जशी सिम्बॉल उलट होतात, म्हणजे अँडच्या जागेवर आपण हे लिहिलंय, सॉरी, अँडच्या जागेवर आपण इंटरसेक्शन लिहिलंय आणि ऑरच्या जागेवर आपण युनियन लिहिलंय. तर निगेशनच्या जागेवर आपण लिहिला कॉम्प्लिमेंट. तसंच हे पण होतं, ए युनियन बी होल कॉम्प्लिमेंट. तो कॉम्प्लिमेंट इकडे येऊन फक्त निगेशन झालं, इज इक्विव्हॅलंट टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. सेम हे असं झालं, हे असं झालं. लक्षात ठेवायला सोपं आहे. पुन्हा बघा, हे दोन्ही एकमेकांचे ड्युअल आहेत. हे अँडच्या जागेवर आलं ऑर, ऑरच्या जागेवर आलं अँड. आलंय. ही दोन्ही इक्विव्हॅलंट स्टेटमेंट एकमेकांची ड्युअल आहेत. त्यामुळे आपण म्हणणार ह्याला, हा आहे आपला सेट मधला डी मॉर्गन लॉ, तर हा आहे आपला लॉजिक मधले डी मॉर्गन्स लॉ. हे दोन. पुढचं तिसरं आहे आपलं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे इफ देनचं एखादं स्टेटमेंट असेल, हे आपलं आहे इफ पी देन क्यू. मग या वाक्याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. म्हणजे एखादं जर वाक्य असेल इफ पी देन क्यूचं, तर त्याचं निगेशन कसं करणार आहे आपण बघा. तर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, दिस इज इक्विव्हॅलंट टू निगेशन, म्हणजे हे हा निगेशन आपण आहे तसा इकडे ठेवला आणि याची व्हॅल्यू लिहिली आहे. पी इम्प्लाइज क्यू किती लिहिली, तर निगेशन पी ऑर क्यू, म्हणजे हे त्याचं इक्वेशन आहे, हे त्याचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे. तुम्ही टेबलवरून हे प्रूव्ह करू शकता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय, पी इम्प्लाइज क्यू किती येतं, एक्झाम्पल मध्ये पण हे लागतं, निगेशन पी ऑर क्यू. तुम्ही एक्सरसाइज बघितली तर ह्यात कुठेतरी तो प्रश्न असेल. पी इम्प्लाइज क्यू काय असतं, तर निगेशन पी ऑर क्यू असतं. मग त्याची किंमत आपण इथे लिहिली. आता हे मध्ये ऑर आहे बघा. ऑर म्हणजे ही केस कशी झाली, तर हे झालं तुमचं, हे फक्त वाचा, निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू, म्हणजे हे तुमचा असा टाइप आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. फक्त या पी च्या जागेवर इथं काय झालं, निगेशन क्यू झालं. मग वरती
आधीच आपण बघितलंय की निगेशन ऑफ पी और क्यू काय येतं, तर निगेशन पी अँड निगेशन क्यू येतं. म्हणजे काय आपण करणार, तर हा जो पहिला आहे या पहिल्याचं निगेशन आणि हा जो दुसरा आहे याचं निगेशन. पहिला कोण होता, निगेशन पी होता, त्याचं निगेशन ऑरच्या जागेवर झालं अँड हा जो दुसरा आहे क्यू त्याचं निगेशन. कुठला फॉर्म्युला वापरला आपण, हे निगेशन ऑफ डिसजंक्शन वापरलं. इथं फक्त पी आणि क्यू ची जागा पुन्हा वेगवेगळी घेऊ शकतात. आपण लक्षात ठेवताना हा फॉर्म्युला ठेवलाय आणि अप्लाय मात्र याच्यावर केलं. कोणावर, तर निगेशन पी आणि क्यू वर केलं. हे आलं. आता निगेशन ऑफ निगेशन पी, निगेशन ऑफ निगेशन पी काय येतं, तर दोन निगेशन म्हणजे आपण बघितलंय ते असतं पी ओरिजिनल स्टेटमेंट. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी काय झाला, पी झाला. आणि मधला अँड निगेशन क्यू म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे, तर पी अँड निगेशन क्यू हे सुद्धा इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय आलं, तर हे आलं. म्हणजे एखादं जर इफ देनचं स्टेटमेंट दिलं तर त्याचं निगेशन आपल्याला हे लिहायचं आहे. आलं, मध्ये आलं अँड आणि इथं आलं निगेशन क्यू आणि पहिल्यांदा आहे पी. पुन्हा बघा पुढचं, निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट. निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे तुमचं वाक्य आता इफ अँड ओनली इफचं असणार आहे. या इफ अँड ओनली इफचं तुम्हाला निगेशन करायचं आहे. मग ते कसं लिहिणार आहे तुम्ही बघा. तर हा निगेशन आपण तसाच लिहिला आणि इफ अँड ओनली इफ ची किंमत लिहिली पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. मग बाय कंडिशनल जर असेल तर त्याची व्हॅल्यू लिहिताना आपण अशी लिहिली. आता हे तुम्ही एक इक्वेशन दिले, ते लॉजिकली स्टेटमेंट कसं आहे बघा. जसं मगाचं स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू काय आलं तुमचं, तर निगेशन. बघा मगाचं स्टेटमेंट तुमचं कसं आलं होतं, तर हे लॉजिकल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी और क्यू होतं. मग तसंच आता आपण काय केलं, तर पी इफ अँड ओनली क्यू आहे त्याच्या जागेवर हे लिहिलं पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. आपण इक्विव्हॅलन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय, तर इफ अँड ओनली इफचं स्टेटमेंट असेल हे काय तुमचं, तर पी इफ अँड ओनली क्यू इज इक्विव्हॅलंट टू हा थेरम आला इफ पी देन क्यू बरोबर. अँड हे काय तुमचं, तर इफ क्यू देन पी. म्हणजे जर एखादा थेरम आणि त्याचा व्यत्यास आहे हा, हे दोन्ही ट्रू होत असतील, अँड म्हटलंय म्हणजे थेरम पण आणि त्याचा व्यत्यास ट्रू होत असेल तर तोच थेरम आपण असा लिहितो. उलट मध्ये थेरमच्या स्टेटमेंट मध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर तो दोन्ही पद्धतीने प्रूव्ह करता येतो, इफ पी देन क्यू किंवा इफ क्यू देन पी न पण. आता याची व्हॅल्यू ही लिहिली आपण इथं. मग आता कसं झालं बघा बरं, तर हे याच्या जागेवर हे आलं. आता मध्ये अँड आहे, आता मध्ये जर अँड असेल तर आपल्याला सूत्र कुठलं वापरायचं आहे, तर याच्या जागेवर आता आपण लिहिणार हे कसं आलं, तर निगेशन ऑफ पी अँड क्यू. हा आपला पी आहे, हा आपला क्यू आहे. मग निगेशन ऑफ पी अँड क्यू काय येतं, तर निगेशन पी और निगेशन क्यू येतं बरोबर. हा मग तसंच आपल्याला लिहायचं आहे. आता फक्त त्याच्या आधी आपण काय केलं, तर हे सूत्र लिहिलंय बघा तिथं. तुमचा हे सूत्राचा वापर आपण केला. कुठल्या सूत्राचा, तर पी इम्प्लाइज क्यू निगेशन पी अँड क्यू लिहिलं बघा इथं लिहिले ना. याची व्हॅल्यू ही लिहिली, तर याची व्हॅल्यू ही असेल तर याची व्हॅल्यू ही असेल का चेक करा. पहिल्याचं निगेशन और दुसरा तसाच, तसंच इथे होईल पहिल्याचं निगेशन दुसरा तसाच आणि मध्ये आला और. हे कुठल्या सूत्रावरून लिहिलं आपण, तर या सूत्रावरून लिहिलंय आलं. आता याची किंमत आपण या सूत्रात घालणार आहे. कुठलं सूत्र आहे आपलं, मध्ये अँड आहे, मध्ये अँडचं झालं
ऑर आलं. आणि पहिल्याचं निगेशन दुसऱ्याचं निगेशन. म्हणजे इथं सूत्र कुठलं वापरलं, मी सूत्र लिहू का इथे? इथे बघा, तुम्ही हे सूत्र लिहिलं, P if and only if Q हे इक्विव्हॅलंट टू झालं P implies Q and Q implies P, हे सूत्र लिहिलं. तर इथं तुम्ही कुठली व्हॅल्यू लिहिली? P implies Q जर असेल तर त्याचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट होतं निगेशन P or Q. तर इथं तुम्ही काय वापर केला? निगेशन ऑफ P and Q जर असेल तर त्याची व्हॅल्यू होते निगेशन P or निगेशन Q. म्हणजे पहिल्याचं निगेशन दुसऱ्याचं पण निगेशन. मग आता पुन्हा मध्ये ऑर आहे, हे एवढंच लक्षात घ्या. हे एवढंच आपल्याला सोडवायचं आहे आता. मग हे काय? निगेशन ऑफ हे पहिलं आहे, ऑर हे दुसरं आहे, बरोबर. म्हणजे आपला फॉर्म्युला कुठला आला बघा तो. तर निगेशन ऑफ P or Q हा फॉर्मॅट येतो. मग P or Q जर असेल तर याचं निगेशन काय येतं? निगेशन P अँड निगेशन Q. म्हणजे पहिल्याचं निगेशन ऑरच्या जागेवर आलं अँड या दुसऱ्याचं निगेशन आलं. कुठला फॉर्म्युला आला हा तुमचा? तर निगेशन ऑफ P or Q दिस इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P अँड निगेशन Q. काय केलं? या पहिल्याचं निगेशन ऑरच्या जागेवर आलं अँड या दुसऱ्याचं निगेशन. हा ऑर मध्ये तसाच आला. सेम प्रोसेस इथं चालेल. पहिल्याचं निगेशन ऑरच्या जागेवर आलं अँड या दुसऱ्याचं निगेशन आलं. आता दोन निगेशन असतील तर ते ओरिजिनल स्टेटमेंट तसंच तयार राहतं. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन P काय झाला? तर P झाला. निगेशन Q तसंच. ऑर निगेशन ऑफ निगेशन Q झाला नुसता Q अँड निगेशन P तसंच. म्हणजे निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन काय आलं? तर हे आलं. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. दिस इज इक्विव्हॅलंट टू दिस. आता पुढचं बघा, निगेशन ऑफ निगेशन काय? तर निगेशन ऑफ निगेशन P हे आपल्याला माहितीच आहे.